फ्रेंड्स, नमस्कार. मी तिकडे तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आले सकाळी वॉकिंगला. मी तुला पण घेऊन आले गार्डनमध्ये. आजूबाजूच्या पक्ष्यांचा आवाज एवढा मस्त येतो ना, शांत वाटते. तर मी तू खेळतोय गार्डनमध्ये, तोपर्यंत आम्ही एक राऊंड करून येते. त्याचं पण खेळणं होतं आणि माझी वॉकिंग पण होते. त्यासाठी त्याला सकाळी घेऊन येते. तर इथे छान असं मी हे बनवलं बघा, स्प्राऊट मिक्स केलं आहे. याच्यामध्ये मूग, मटकी, कांदा, टोमॅटो आणि थोडीशी मिरची टाकली बघा. आणि याच्यामध्ये मी टाकले मीठ आणि थोडासा चाट मसाला आणि याच्यावरती लिंबू पिळले. तर आता मी खाणार आहे आणि याच्यासोबत घेणार आहे ब्लॅक कॉफी. तर बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ पण येत नाही, तर वेळ नाही भेटत आहे मला तसा व्हिडिओ असे लॉंग असे काढण्यासारखा. कारण का मी तसं थोडंसं चाललं आहे प्रॅक्टिस वगैरे. त्याला ना ग्राउंडचं वगैरे पण खेळ हे केलं आहे, जॉईन केलं आहे. ते पण संध्याकाळी जायला लागतं मला. संध्याकाळी अक्षरशः 8 वाजता घरी यायला. त्याच्यानंतरला जेवण बनवायचं आणि कधी कधी थोडंसं दुपारचं बनवून जाते आणि मग अर्धं राहिलेलं संध्याकाळी बनवते. तर कपडे वगैरे लावून घेते पटापट. ते कपडे सगळं शाळेला लावून घेतलेले, आता ते पटापट काढून घेते. आणि आज तुमच्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर भेटूया थोड्या वेळानंतर. तर आहे ना, माझं आता सध्या असं चाललं आहे की मी तुला बिझी करण्याच्या नादात आहे ना, मी पण खूप बिझी झाले त्याच्यासोबत. कारण का सकाळी शाळा असते. सकाळी मी त्याला वॉकिंगला जाताना गार्डनमध्ये घेऊन जाते, परत शाळा असते, दुपारची थेरपीला घेऊन जावं लागतं आणि संध्याकाळी ग्राउंडला असतं. ग्राउंडवरून येईपर्यंत मला 8 वाजतात. त्याला फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी मी त्याला ग्राउंडला पाठवते. कारण का तिथे एक ट्रेनर आहेत आपले, तर नॅशनलाइज ट्रेनर आहेत, त्यांच्याकडे मी त्याला ह्याला पाठवते ग्राउंडसाठी. ते ॲथलेटिक्सचे घेतात म्हणजे स्पोर्ट्स वगैरे सगळे ग्राउंड लेवलचे असतात ते. तर त्याच्याकडून जास्त अशी अपेक्षा नाही, पण फक्त त्याला इंडिपेंडंट करायचं आहे ना, ह्याच्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी करते. कारण का आता स्कूल पण चालू आहे, बेसिक त्या गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये त्याचं क्लिअर होऊन जाणार आहे. आणि मला त्याला स्पोर्टमध्ये कशामध्ये इंटरेस्ट आहे ना, ते मला आता त्याला शोधायचं आहे त्याच्यामध्ये. आणि हे पण खूप आवडीने करतो, तर मला खूप छान वाटतं याच्यामध्ये. कारण का मी पहिल्या दिवशी जेव्हा गेली ना त्याला घेऊन, तेव्हा तो फक्त आम्हाला दोघांना चिकटून उभा होता आणि त्याला अशी भीती वाटत होती की काय कळतच नव्हतं. नंतरला त्याला समजवलं, सगळ्या गोष्टी केल्यास घरी आणल्यावरती. आणि त्याच्यासारखीच छोटी छोटी मुलं पण आहेत, तर ते खेळायला वगैरे येतात. नंतरला दुसऱ्या दिवशी मी त्याला परत घेऊन गेली तिथे. त्या मॅडम पण बोलल्या मला, त्यांनी पण छान कॉपरेट केलं. त्या मला म्हटलं की तुम्ही 2-3 दिवस त्याला घेऊन या, नंतर आपण बघूया. तर आता मी रेग्युलर त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. तर त्याला पण ह्या सगळ्या गोष्टी आवडतात आणि तो एन्जॉय करतो. हे मला बघूनच आहे ना खूप छान वाटतं आहे. कारण का त्याच्या मनासारखं काहीतरी होतं आहे आणि त्याच्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी पण होतात आहे. तर खूप छान वाटतं आहे बिझी असले तरी पण. तरी ते आम्ही आज आलो आहे गाडी घ्यायला. आम्हाला 2 व्हीलर घ्यायची आहे, त्याच्यासाठी शोरूमला आलो आहे. तर मी ते खूप हॅपी आहे. सरळ बोल, सरळ सरळ बोल. इच्छा होती ना, वाईट पाहिजे बाईक बाईक करून पूर्ण माझं वरडलं. बोल पप्पा.
गाडी शोरूममधून काढल्या पहिले यावं लागतं ते म्हणजे पेट्रोल पंपावरतीच. तर इथे पेट्रोलला मी भरलं आणि आम्ही इथे पंचमुखी हनुमान मंदिराच्या इथे येऊन आहे ना गाडीची पूजा केली. तिथे शोरूमला फक्त हळदी कुंकू लावलं आणि बाहेर काढले आणि ते पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये ते भटजे असतात ते पूजा वगैरे करतात. तर इथे पूजा करतात. तिथं बरा पिशवी घ्या हातात. तर मस्त अशी घरी गेलो. गाडीची वगैरे पूजा छान अशी झाली. गाडी घेऊन घरी गेलो आणि थोडं फ्रेश होऊन आहे ना लगेच आम्ही मितूला ग्राउंडला घेऊन आलो. तर ग्राउंडवरती अशाना ह्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात. इथे CKT कॉलेजच्या समोरचं म्हणजे ग्राउंड आहे CKT कॉलेजचं. त्या ग्राउंडवरती अशा फिजिकल ॲक्टिव्हिटी लहान मुलांच्या घेतल्या जातात आणि ट्रेनर वगैरे असतात. खूप छान करून पण घेतात त्यांच्याकडून. आणि मितूसाठी ना खूप दिवसापासून हे शोधत होते की माझ्या जवळपास असं कुठे भेटेल, पण यांनी पण हे आत्ताच चालू केलं आहे. आणि याच्यामध्ये मी सुरुवातीला तुला घेऊन आलो ना तर तो काहीच करत नव्हता पहिल्या दिवशी. तर दुसऱ्या दिवशी त्याला सगळ्या गोष्टीची आवड निर्माण झाली आणि हे सगळं म्हणजे हळूहळू तो करत होता. म्हणजे त्याच्या पद्धतीनं करत होता पण करत होता. असा जोर जबरदस्ती अशी कोणती त्याला करायला लावायला लागत नव्हते. तर हे बघून पण तुझं म्हणजे मला पण खूप छान वाटत होतं. कारण का हा व्हिडिओ पण मी लांबूनच घेतला आहे. ऑरेंज कलरचा जो टी-शर्ट घातला ना तो मितू आहे. तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा सपोर्ट नेहमी माझ्यासोबत राहू द्यात असंच मी फक्त सांगते तुम्हाला. जसं मला पॉसिबल होईल तसं मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.